नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता मे 2026 चालू आहे. 2 वर्षापूर्वी 2024 हे वर्ष होतं आणि ऐन या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका भरात आलेल्या होत्या. जूनच्या मला वाटते 3 तारीखला देशभरच्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी झाली आणि भारतीय जनता पक्षाला आपलं बहुमत गमवावं लागलं. पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट जर कुठची असेल तर महाराष्ट्रामध्ये सत्तेत बसलेल्या महायुतीला जबरदस्त तडाखा बसला होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खासदार होते, त्यापैकी कसेबसे 7 उरले. भाजपकडे 23 खासदार होते, त्यापैकी कसेबसे 9 खासदार उरले. उलट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस किंवा शरद पवारांचा पक्ष हे जे दुबळे वाटत होते लोकसभा निवडणुकीमध्ये, त्यांनी जबरदस्त मुसंडी मारली. महाविकास आघाडीतल्या 3 पक्षांना मिळून 30 का 31 खासदार निवडून आणता आले. अजितदादांचा पक्ष तर पुरता बारगळला होता. एक सुनील तटकरे सोडून दुसरा खासदार आला नाही. बारामतीमध्ये अजितदादांच्या पत्नी आजच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा पराभूत झाल्या होत्या आपल्या नणंदेकडून. हे सगळं आठवण मी एवढ्यासाठी करून देतोय की 2 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती आणि आपल्याला मुंबईमध्ये 6 पैकी 3 खासदार निवडून आणता आले म्हणून उद्धव ठाकरे यांना पंख फुटले होते. आपण पित्याच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली आणि मुस्लिम मतांसाठी मौलवींची दाढी कुरवाळली. याची खेद ना खंत उद्धव ठाकरेंकडे दिसत नव्हता. उलट आपण आजही हिंदुत्ववादी आहोत आणि मुस्लिमांच्या मतावरच आपण परत एकदा मुख्यमंत्री होऊ इथपर्यंत उद्धव ठाकरेंना जोश चढलेला होता. संजय पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत हे 3 खासदार त्यांचे मुंबईतून निवडून आले आणि सरळ आहे, हे 3ही खासदार एक गठ्ठा मुस्लिम मत त्यांना मिळाली म्हणूनच निवडून आले. या मुस्लिम मतांनी उद्धव ठाकरेंपासून हात आखडता घेतला तर त्या जागा आल्या नसत्या. आणि म्हणूनच नव्या लोकसभेमध्ये ज्या वेळेला गृहमंत्री झालेल्या अमित शहानी वक्फ विधेयक आणलं तेव्हा त्यात सहभागी न होता उद्धव ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेच्या सभागृहातून बाहेर पडले. त्यांनी विरोध केला नाही, पाठिंबा दिला नाही. म्हणून मुस्लिमांच्या मध्ये एक संतापाची लाट उसळली होती. वक्फचं समर्थन करायला उद्धव ठाकरेंची शिवसेना लोकसभेत उभी राहिली नाही म्हणून त्यांना गद्दार म्हणण्यापर्यंत मुस्लिमांनी मजल मारली होती. 1500 मुस्लिमांचा एक घोळका, एक जमाव कलानगरच्या दिशेने उद्धव ठाकरे गद्दार व्हायच्या घोषणा देत पोहोचला होता. आठवतं तुम्हाला? नंतर उद्धव ठाकरेंना आपलं राजकारण आठवलं आणि त्यांनी पुढल्या काळात वक्फचं सुद्धा समर्थन केलं आणि मोदी सरकारचा विरोध केला आणि आपण मुस्लिम तुष्टीकरणासाठी किती निष्ठावान आहोत हे दाखवून दिलं होतं. त्याचा फायदा त्यांना मिळाला. वांद्रे पूर्व या जागी मुस्लिम उमेदवार पाडून महायुतीचा झिशान सिद्दीकी हा मुस्लिम उमेदवार पाडून मुस्लिमांनी उभाठा शिवसेनेच्या वरुण सरदेसाईंना भरघोस मतदान केलं होतं म्हणूनच ती जागा उभाठा शिवसेनेला जिंकता आली. थेट मातोश्रीत ये जा करणारा आणि बऱ्याचदा वास्तव्याला असणारा वरुण सरदेसाई नावाचा शिवसेनेचा, उभाठा शिवसेनेचा आमदार
वांद्रे पूर्व खेरवाडीतून निवडून आला. अन्यथा मातोश्रीचा मतदारसंघ म्हणून अकारण खेरवाडीला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जायचा. पण अपवाद करता त्या मतदारसंघातून कधीही शिवसेनेचा आमदार सहजासहजी निवडून येत नव्हता. असो, मुद्दा इतकाच आहे की तो बेहरामपाडा, ज्या बेहरामपाड्यामध्ये भरघोस 20-25 हजार मुस्लिम मत आहेत, तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा आधार होता. मला वाटते सध्या त्या परिसरामध्ये जो नगरसेवक आहे तो उभाटा शिवसेनेचाच आहे आणि तो सुद्धा मुस्लिम आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो मित्र की त्या बेहरामपाड्यामध्ये 4-4, 5-5 मजली बेकायदा झोपड्या उभ्या राहिल्या, 4-5 मजली. कलेक्टरची जमीन बळकावून, रेल्वेची जमीन बळकावून, खाडी भरून तिथे जे बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं त्याच्या विरुद्ध खूप कारवाया चालायच्या. अखेरीस रेल्वेने आपली जी काय तिथे 28 काय एकर जमीन मोकळी करून घेण्यासाठी हायकोर्टात दावा दाखल केला होता. त्यांच्या बाजूने निकाल आला आणि काल परवा बुलडोजर लावून ती सगळी बेकायदा वस्ती बेहरामपाड्यातली तोडण्यात आली. सगळा बेहरामपाडा रिकामा केलेला नाही. जेवढी रेल्वेची जमीन आहे बळकावलेली, तो सगळा परिसर बुलडोजर लावून उद्ध्वस्त करण्यात आला. कारखाने चालू होते आतमध्ये, रेडीमेड गारमेंटचे कारखाने चालू होते आणि हम तो गरीब आहे, हम तो गरीब आहे, हम तो गरीब आहे हे टीव्हीवर दाखवलं जातं. पण त्यांचं जे सामान काढून बाहेर टाकलेलं आहे, जमा केलेलं आहे, ते बघितलं का कळतं. 400-500 शिलाई मशीन, इलेक्ट्रिकली चालणाऱ्या शिलाई मशीन दिसतात. कारखान्याला गरीब कधी बसून म्हणायला लागले आपले पत्रकार. सांगायचा मुद्दा असा की हे सगळं बुलडोजर लावून बेहरामपाडा जमीनदोस्त केला जात असताना त्या परिसराचे महान आमदार आणि उद्धव ठाकरेंचे भाचे वरुण सरदेसाई कुठे होते. मी त्या बेहरामपाड्याच्या तोडक कारवाईचं सगळं चित्रण बघत, वेगवेगळे व्हिडिओ बघितले. मला वाटलं होतं भगवे झेंडे घेऊन आणि जाळीदार टोपी घातलेले कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे हे बेहरामपाडा वाचवण्यासाठी पुढे येतील आणि त्याच्यामध्ये अगदी चांगली जाळीदार टोपी घालून वरुण सरदेसाई सुद्धा दिसतील. पण ते कुठे दिसले नाहीत. हजारो पोलिसांचा ताफा, रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस वगैरे घेऊन, बुलडोजर घेऊन ती सगळी तोडक कारवाई करण्यात आली. प्रश्न असा आहे की ज्या आमदारांच्या बळावर वरुण सरदेसाई आमदार झाले त्यांना आज वाचवायला कोण आहे. उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्यांची झोपडपट्ट्या किंवा घरं किंवा उद्योग पाडले गेलेत ते मुस्लिम आहेत. ते बावळट हिंदू नाही आहेत की तुम्ही मतासाठी वापरा आणि नंतर बेवारस सोडून द्या. अशा पठडीतला हा मतदार नाही. जो मतदार आजपर्यंत शिवसेनेविरोधात कडाक्याने सगळं जीव प्राण पणाला लावून दंगलीत उतरत होता, तो सुद्धा तुमच्या मशाल निशाणीवर मत द्यायला तुम्हाला आला. तो एका भूमिकेतून येतो आणि त्या भूमिकेशी गद्दारी केलीत तर तुम्हाला तो धडा सुद्धा शिकवतो. हिंदू शिवसैनिकासारखा हा तुमच्या पाठीशी आलेला मतदार हा बावळट नाहीये. वरुण सरदेसाई यांनी पूर्व काय ते खेरवाडी, बांद्रा पूर्व वगैरे जिंकलं, याचा आनंदोत्सव केलाय ना. आता किंमत मोजायला तयार आहे, कारण हे विसरलं जाणार नाही. हे विसरलं जाणार नाही. आणि ते फक्त वांद्रे पूर्व मतदारसंघापुरतं मर्यादित राहील असंही समजू नका. येणाऱ्या प्रत्येक विधानसभा, महापालिका, लोकसभा निवडणुकीमध्ये बेहरामपाडा इथे जी कारवाई झालेली आहे, 800 किंवा 1800 काहीतरी सांगितली घरं तोडली, झोपड्या तोडल्या, त्याची किंमत
रेल्वेला नाही मोजावी लागणार, ती उबाठा शिवसेनेला मोजावी लागेल. कारण हा उबाठा शिवसेनेचा मतदार आहे, उबाठा शिवसेनेचा आहे. त्यांनी लोकसभा असो किंवा विधानसभा असो अत्यंत निष्ठापूर्वक उबाठा शिवसेनेच्या मशालीला मत दिलेलं आहे, भाजपच्या कमळाला वगैरे मत दिलेलं नाही. किंवा अगदी फॉर दॅट मॅटर महायुतीच्या तर्फे उभे असलेले झिशान सिद्दीकी यांच्या घड्याळ चिन्हावर बटन दाबलेलं नाही. बेहरामपाड्यातल्या झाडून सगळ्याच्या सगळ्या मतदाराने अगत्याने वेळेवर जाऊन उबाठा शिवसेनेच्या मशालीला मतदान केलेलं आहे. आणि ती मशाल आज बेहरामपाड्यावर कारवाई होत असताना जर तिकडे फिरकलेली नसेल तर ती मशाल मुंबईच्या कानाकोपऱ्यातल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये आग लावल्याशिवाय राहणार नाही. ये तो दगाबाज निकला. एक तो वक्त पे समय हमारे साथ रहा नहीं. आणि आता बेहरामपाडा तोडला जात असताना हकेच्या अंतरावर मातोश्री आहे, पण ना उद्धव ठाकरे, ना वरुण सरदेसाई, ना आदित्य ठाकरे, ना संजय राऊत, ना अनिल परब कोणीही बेहरामपाड्याकडे फिरकले नाहीत. ही मुंबईच्या मुस्लिम मतदाराच्या मनावर झालेली जखम आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये ती जखम खपली निघाल्यासारखी बळबळली तर तुम्हाला मत देणार नाही तर नाहीच, पण तुम्हाला पाडण्यासाठी अगदी भाजपला मत देण्यापर्यंत सुद्धा हा मतदार निष्ठावान मतदार जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. मतं मिळवताना गंमत वाटते हो, पण त्याची किंमत पण मोजावी लागत असते. जी किंमत सेक्युलर म्हणून देशभर मिरवणाऱ्या अनेक पक्षांना गेल्या 5-7 वर्षामध्ये मोजावी लागते. उद्धव ठाकरे आसाम मधल्या काँग्रेस पक्षाची अवस्था बघा. आसाम मध्ये काँग्रेस पक्षाला सत्ता मिळणार नाही ते ठीक आहे, पण आसाम मध्ये झाडून सगळा मतदार निष्ठेने मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला. झाडून सगळ्या आसामच्या मुस्लिमांनी एक गठ्ठा काँग्रेसला मतं दिली आणि तिथे जो काय तो डेमोक्रेटिक फ्रंट नावाचा अजमल नावाच्या माणसाचा मुस्लिम पक्ष आहे त्याला सुद्धा दिली नाहीत. इतकी सगळी झाडून काँग्रेसला मतं दिली आणि 21 पैकी 20 आमदार काँग्रेसचे मुस्लिम निवडून आले आणि झाडून सगळे हिंदू जवळपास 80% हिंदूंनी काँग्रेसला मतं दिली नाहीत आसाममध्ये. आसाममध्ये काँग्रेस पक्ष शिल्लक आहे, पण मुस्लिम पक्ष चालवणारा तो अजमल नावाचा मुस्लिम नेता म्हणतो काँग्रेसची तर मुस्लिम लीग झाली. काय विनोद आहे बघा. केरळमध्ये राहुल गांधींना हवा असलेला वेणुगोपाळ हा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, कारण तिथे मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर सरकार चालवायचे. तर मुस्लिम लीगचे जे का 22-25 आमदार आहेत त्यांची सोबत घ्यायची, तर त्यांना हवा असलेला काँग्रेसचा नेता सतीशन हा मुख्यमंत्री होऊ शकले. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा संदेश आहे. तो आसाम पासून येतो, केरळ पासून येतो आणि लवकरच बेहरामपाड्यामध्ये त्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरेंना होईल. आणि तो बेहरामपाड्यापुरता मर्यादित नसेल, तो मुंबईमध्ये जिथे जिथे मुस्लिम वस्ती आहे आणि जी लोकसभा, विधानसभा आणि थेट महापालिका निवडणुकीपर्यंत तुमच्या सोबत राहिलेली निष्ठावान मतदारांची मांदियाळी आहे, त्या सगळ्या वस्त्यांमध्ये उबाठा शिवसेनेला येत्या प्रत्येक निवडणुकीत सपाटून मार खावा लागेल. बेहरामपाड्याच्या तोडक कारवाईतून आलेला हा सगळ्यात मोठा संकेत आहे. समजायचं त्याने समजून घ्यावं. समजने वालों को इशारा काफी है.
नाही तर आनंद आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.